तर आज आपण बोलूया मराठीमध्ये. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे वटपौर्णिमा आणि तुम्ही सगळ्यांना वटपौर्णिमाची खूप 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 हार्दिक शुभेच्छा. तर आजचा माझा ग्लो बघा किती छान दिसत आहे ना एक सिंदूर लावल्यानंतर. एक सिंदूर की किंमत तुम क्या जानो पती बाबू, है की नाही. तर इकडे माझी उपवास धरायची आधी उपवास सोडायची तयारी चालू आहे. इकडे बनवते मी स्वयंपाक किंवा नैवेद्यही म्हणू शकतात. आणि आमच्या घरी प्रत्येक ओकेजनला पुरणपोळीचा स्वयंपाकच बनतं. जसं पुरणपोळी, रशी, भात आणि रसचा सीझन आहे तर आता रस बनेल किंवा रस नसला तर खीर बनतं. तर रात्री ऑलमोस्ट मी आणि आईनी मिळून सगळं काम करून टाकलं होतं. इकडे फक्त सकाळी रशी बनवायची तयारी चालू केली आणि इकडे रशी बनवून रेडी झालं. आणि एका साईडला भजे बनवायला घेतले. भजेचं पीठ भिजवस तर मी विचार केला की 1 कपभर कॉफी पिऊ आणि मस्त असं बसून मी कॉफी पिलं. आणि कॉफी वगैरे पिल्यानंतर मी गेली परत किचनला. आणि हे आहे कुरडई. आता जेवढे महाराष्ट्रीयन आहे त्यांना तर कळतच असेल की कुरडई काय असतं, पण नॉन महाराष्ट्रांसाठी आता मी काय सांगू. तुम्हाला मराठी समजत नसेल तर कुरडईचा मतलब सांगून काही उपयोगच नाही, जाऊ द्या. मलाही महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर भरपूर काय कळायला लागला. पहिले तर मला एवढा काही माहीत नव्हता. तर इथे मी साडी आणि ब्लाऊज काढून टाकलं, पण लगेच मूड चेंज झाला आणि मी दुसरी साडी घातली. साडी काढल्या काढल्या आमाऱ्याचा किती सारे प्रश्न. मम्मा तू कुठे चालली, मम्मा तू साडी घालून का बरं चालली, मम्मा तू एवढी मेकअप का बरं करते, मम्मा मला पण साडी घालून दे ना. कसं राहतं ना, आपण लहानपणी एवढा विचार करतो लग्न होईल, सिंदूर लावू, मंगलसूत्र घालू, साडी घालू, नट्टापट्टा करू आणि जसं ऑकेजन येतं असं वाटतं कधी हा साडी निघेल, कधी हा पूजा होईल आणि कधी मी साडी काढून फेकू, है ना. मग आम्ही गेलो मंदिरात. मंदिरात खूपच जास्त गर्दी होती. जेमतेम आम्हाला सीट भेटलं आणि खूपच मस्त अशी पूजा केली. आणि इकडे पूजा केल्यानंतर आम्ही एकमेकांची ओटी पण भरली आणि त्यानंतर आम्ही गेलो मंदिरात आणि मंदिरात जाऊन दर्शन घेऊन इकडे तुलसीची पूजा पण केली आणि खूप सारे फोटोज वगैरे काढले. खूप सारे फोटोज काढल्यानंतर आम्ही गेलो घरी. घरी गेल्यानंतर साडी न काढता डायरेक्ट मी जेवण करायला बसले, कारण लागली होती खूप जोराची भूक. तर आजचा दिवस मी असंच एंड करते. जर तुम्हाला माझे टाकलेले व्लॉग्स आवडत असणार तर प्लीज फॉलो, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. थँक्यू.